म्हणलो नाही. मराठ्यांनी एकदा काय एकजुटीनं लढा उभा केला तर तुम्ही त्याला जातीवादी ठरवलं. म्हणून तुम्हाला या परभणी नगरीत मी सांगण्यासाठी आलोय, ते जर जातीसाठी कट्टर असतील तर हाय मी सुद्धा जातीसाठी कट्टर आहे. तुम्ही जर तुमच्या जातीसाठी केसेस घ्यायला भेटणार नसलात तर माझाही मराठा खोटेच केसेस घ्यायला भेट नाही. तुम्हाला आरक्षण नसून तुम्ही एवढ्या ताकदीनं लढायला लागले, मग आम्हाला आरक्षण नसल्यावर भाऊ आम्ही किती ताकदीनं लढणार आज बघितले की नाही महाराष्ट्राला परभणी. म्हणून मुख्यमंत्री साहेबांना सांगतो आणि फडणवीस साहेबाला सुद्धा सांगतो, फडणवीस साहेबांचं एक म्हणणं आहे ते तुम्हाला सांगतो, थोडं शांत चित्तानं ऐका. फडणवीस साहेबांचं असं म्हणणं आहे, आमच्याबद्दल गैरसमज पसरविण्यात आला. काय गैरसमज पसरला मी तुमच्याबद्दल? पण पसरलेला गैरसमज आणि पसरवलेला तो नेरेटिव्ह मी भरून काढणार असं फडणवीस साहेब म्हणतात. काय गैरसमज पसरला, काय चुकीचं सांगितलं? तुम्ही पाठीमागं तुमचं सरकार होतं त्यावेळेस तुम्ही काय म्हणले? पहिल्या कॅबिनेटला धनगर बांधवाला आरक्षण देतो, दिलं का? काय चुकीचं बोललो मी? धनगराला आरक्षण द्या एसटीतून म्हणलो, काय चूक केली? आमच्या आई बहिणीच्या डोक्यात गोळ्या घातल्या, काय चुकीचं समाजाला सांगितलंय? काय गैरसमज पसरला? ही गैरसमज आहे. गोळ्या नाही घातल्या तुमच्या पोलिसानं. आमच्या आई बहिणीचे डोके फुटून रक्ताच्या थारोळ्यात आमचे 5-5 वर्षाचे लेकरं नाही पडले का? आमच्या 70 वर्षाच्या आधीचं कंबर मोडलं तर तिला आत्ताही उठता येत नाही, हे खरं नाही का? मराठ्यांना आरक्षण दिलेलं तुम्हीच घालवलं, हे खरं नाही का? 83 क्रमांकाला ओबीसीच्या यादीत कुणबी म्हणून मराठा जात घातली. मराठा आणि कुणबी एकच आहे. सुशील कुमार शिंदे सरकारनं तोच आधार घेऊन मराठ्यांना कुणबी आणि मराठा म्हणून अध्यादेश काढला. हे खोटं आहे का? मराठा काय चुकीचं बोलतोय? 180 जाती आरक्षणात घातल्या गेल्या. त्याच्यानंतर आता 350 ते 400 जाती ओबीसी आरक्षणात झाल्या. एक जात अगोदर आरक्षणात घातली, बाकीच्या घातलेल्या जाती ह्या पोट जाती उपजाती म्हणून घातल्या. एक माळी समाजाची जात घातली, त्याच्यानंतर सगळ्या माळी समाजाची जात त्याच माळी समाजाच्या आधारावर घातली. एक बागवान घातला, त्याच आधारावर बाकीचे घातले. ज्या जाती घातल्या गेल्या अगोदर एक नंतर सगळ्या घातल्या, त्यांचे व्यवसाय सारखे आहेत. म्हणून माळ्यांचा जो व्यवसाय तोच दुसऱ्या माळ्यांचा व्यवसाय म्हणून सगळा माळी समाज आरक्षणात घालण्यात आला. मग कुणबींचा आणि मराठ्यांचा व्यवसाय एकच आहे, शेती. मग मराठ्यांची पोटजात कुणबी होत नाही का? काय चुकीचं बोललो आम्ही? फडणवीस साहेब काय चुकीची बातम्या दिल्यात? तुम्ही सांगितलं होतं अंतरवालीतल्या माता मावल्यावर झालेल्या केसेस अंतरवालीसह राज्यातल्या सगळ्या मागं घेतो. फडणवीस साहेब तुम्ही आणखी नाही छगन भुजबळचा ऐकून केसेस मागं घेतल्या नाही, उलट 1 लाख केसेस मराठ्यावर तुम्ही जास्त केल्या. मराठ्यांना हे कळतंय. तुम्ही चाल करायला लागले आणि ओबीसीचे नेते आमच्या अंगावर ते घालायला लागला. भाजपमधल्या सगळ्या मराठ्यांना माझं आव्हान आहे, आम्हाला राजकारण नाही करायचं. तुम्ही सगळेजण मिळून भाजपमधल्या सगळ्या मराठ्यांच्या नेत्यानं, आमदारानं, मंत्र्यानं आणि पदाधिकाऱ्यांनी फडणवीस साहेबांकडे जाऊन बसा. आम्ही तुमच्या फडणवीस साहेबाच्या विरोधात नाही बोलत, कारण ते फडणवीस साहेब तुमचे, तुम्ही जातीला नाही मानत असं म्हणतात लोक.
म्हणून मराठ्यांच्या नेत्यांनी भाजपमधल्या त्यांनी तुमच्या फडणवीस साहेबाला सांगावं की फडणवीस साहेब त्यांचं आरक्षण देऊन टाका, ठरलेलं द्या. आम्ही फडणवीस साहेबाच्या शिंदे साहेबाच्या विरोधात बोलत नाही. जाहीरपणानं परभणीच्या मराठा बांधवांच्या साक्षीनं सांगतो की भाजपमधल्या मराठ्यांच्या आमदारांना आणि मंत्र्यांना आमच्या ठरलेल्या 9 मागण्या, मराठा आणि कुणबी एकच, 3ही गॅजेट लागू करा. आम्हाला बोलण्याची आवश्यकता नाही. दुसरी मागणी, भाजपातल्या सगळ्या मराठ्यांना, राष्ट्रवादीच्या, शिवसेनेच्या, काँग्रेसच्या सगळ्या मराठ्यांच्या आमदारांना, पदाधिकाऱ्यांना, खासदारांना आणि मंत्र्यांना आव्हान आहे आणि आमची विनंती सुद्धा आहे शेवटची. ओबीसीचे सगळे नेते मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून सगळ्या पक्षातले एक झालेत. भाजपातल्या, राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेसमधल्या सगळ्या मराठ्यांच्या नेत्यांनी मराठ्यांच्या पाठीशी ताकदीनं उभा राहावं ही तुम्हाला विनंती आहे. आणि जर तुम्ही नाही राहिले तर पुढे निवडणूक आलेले मराठे काय करते त्याची जबाबदारी माझी नाही. आमच्या लेकरासाठी आम्ही गोरगरीब मराठे कोणत्याही थराला जाऊ शकतो. माझी मायबापाव, तुम्हाला शेवटी तुम्ही सकाळपासून या परभणीच्या नगरीत आलेले आहेत. तुमचा मला जास्तीचा मुद्दाम वेळ घ्यायचा नाही. तुम्हाला फक्त एवढंच सांगायला आलोय, आपल्याला त्यांचं टेन्शन ना घेऊ तुम्ही, त्यांचं टेन्शनच घेऊ नका तुम्ही. कोण मी आता गाडीत बसल्या बसल्या काय झालं, 2-4 बिस्किट आणि वडापाव खाऊन बघितला कसला, मग डोकं दुखायला लागलं. त्याच्यामुळे मला जास्तीचं बोलता यायला नसतं. मला तुमच्याशी सविस्तर बोलायचं होतं, पण एवढं डोकं दुखायला लागलं. आम्ही सकाळी थोडं जेवलो होतो आणि माझं जर काही खाल्लं असं अचानक ना तर माझं शरीर मला नाही साध्य. मला एवढा पायऱ्या चढायला सुद्धा 25 मिनिटं लागतात. मी तुम्हाला खोटं नाही बोलणार माय बापा, माझ्या शरीराची एवढी चालणी झाली भयानक की माझं शरीर भयानक त्रास देत आहे मला आता. पण मी तुम्हाला आता मायबाप मानलेलं आहे. लेकरू